नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रस्तावित पुणे नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजेच चिंबळी ते शिंदे प्रस्तावित मार्गिका। समोर आपल्याला दिसत आहे चाकणच्या पूर्व भागातील अलीकडचं म्हणजे मोशीच्या पूर्व भागातील चिंबळी हे गाव आणि नाशिक जवळील पुणे रोडचं शिंदे हे गाव। जाणून घेऊयात थोड्याफार विस्ताराने। तर ज्यावेळेस आपण गुगल मॅप्सवरती सर्च करतो चिंबळी ते शिंदे, तर आपल्याला या गडद निळ्या तांबूस रंगाची एक डिझाईन मिळते आणि इकडं आळेफाट्यावरून अकोले मार्गे ओतूर असेल किंवा त्या मार्गे एक आकाशी रंगाची एक मार्गिका, असे दोन पर्याय दाखवते। आणि प्रस्तावित मार्गिका ही पुणे रिंग रोडला चिंबळी ह्या गावापासून सुरू होऊन पुढे समृद्धी महामार्गाला क्रॉस करून प्रस्तावित चेन्नई सुरत रोडला जाऊन मिळते, असं एकंदरीत गृहीतक आहे। तरी आज आपणाला जनजागृतीपर हा आपण व्हिडिओ बनवत आहोत। थोडीशी गिचमीड संगमनेर सिन्नर ते नाशिक या अलाइनमेंटमध्ये आपल्याला प्रश्नार्थक असेल तर त्याचं आपल्याला उत्तर देणे गरजेचं आहे। आता आपण सुरुवात करूयात। प्रस्तावित पुणे रिंग रोडचा हा मोशी आळंदी रोडवरील नदी काठचा उत्तरेकडचा परिसर। चिंबळी या गावापासून प्रस्तावित रिंग रोडला ढोबळमानाने मार्गिकेची सुरुवात असेल। तिचा प्रवास ह्या संकल्पित पिवळ्या रेषेच्या आणि विद्यमान मार्गिकेच्या पूर्वेकडून असेल, तो बऱ्यापैकी बोरवाडीच्या आणि वडगाव कांदळीच्या मध्यपर्यंत। तिथून प्रस्तावित मार्गिका विद्यमान मार्गिकेला ओलांडून नारायणगाव ते ओतूर मार्गेचा जो रूट किंवा मार्गिका आहे किंवा विद्यमान जी चन्नापुरी मार्गेची मार्गिका आहे, तर याच्यामधून ह्या परिसरातून पुढे सरसावेल। तर पंचक्रोशीतील शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक यांना विनंती आहे की परिस्थिती जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत शक्यतो कुणीही कुठल्याही दबावाला न जुमानता जमिनी राखून ठेवाव्यात। पिढीजात वाडवडिलांच्या चालत आलेल्या जमिनी विकू नयेत कुठल्याही सांसारिक अडीअडचणीसाठी। विद्यमान मोशीपासून समजा नारायणगावपर्यंतचा रूट विद्यमान मार्गिकेच्या पूर्व भागाकडून असेल। संकल्पित दिशा निर्देशित करणारी ही पिवळी रेखा नारायणगावच्या पुढे ओझर मार्गे एक आकाशी रंगाचा रूट आहे आणि चन्नापुरी मार्गेचा एक रूट आहे। तर ह्या परिसरामध्ये येडगाव धरणाच्या पूर्वेपासून
किंवा विद्यमान मार्गिकेला इथं टोल नाका असावा माझ्या अंदाजाने, जवळपास कुठंतरी आळेफाटा ते नारायणगावच्या मध्ये, त्याच्या आसपास तो ओलांडून पुढे सरसावेल. आता पुढे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या की आपण पोचूयात पहिल्यांदा ह्या परिसरात. आपण पोचलो जवळजवळ संगमनेर, सिन्नर आणि समजा नाशिक. तर इथे थोडासा लक्ष देण्यासारखं आहे. ही पिवळी जी रेषा आहे वरच्या बाजूची, तर ती थोडीशी उत्तरी ईशान्य भागाकडे आहे, म्हणजेच संगमनेरच्या उत्तरेकडून आणि सिन्नरच्या देखील उत्तरेकडून, तशीच ती नाशिकच्याही उत्तरेकडं पुढं बरोबर दिसत आहे. आडगाव वगैरे भाग फक्त इथं थोडंसं खाली घसरलेली आहे. तरी घसरलेली म्हणजे कसं की ते अंशामध्ये आपल्याला तसं भासवण्यासाठी ती दाखवण्यात येत आहे. सांकेतिक रूपाने एक अर्थ घ्यायचा आहे. जर का सुरत चेन्नई उत्तरेला असेल तर वावीच्या पश्चिमेला विद्यमान समृद्धी महामार्गाला प्रस्तावित पुणे नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडॉरची मार्गिका ओलांडून पुढे सुरत चेन्नईला जाऊन मिळेल. किंवा इतर पर्याय आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भविष्यातील घडामोडींसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तोच अभिप्राय आपला व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती कळवायला विसरू नका. मी बऱ्यापैकी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संगमनेर सिन्नरच्या खालून दिसणारी सुरत चेन्नईची सांकेतिक रेषा ही उत्तरेकडून आहे. तर त्या अनुषंगाने इकडं पुण्याकडून संगमनेर पश्चिमकडे जाणारी रेषा ही कुठं जोडली जाईल हे कमेंटमध्ये नक्की लिहावं. तसेच पुढं ती समृद्धी महामार्गाला कुठे जोडली जाईल ते देखील लिहावं. अगोदर जोडली जाईल का नंतर जोडली जाईल वगैरे वगैरे. थोडंसं बुद्धीला चालना द्या. जनजागृतीपर हा व्हिडिओ आहे. परत एकदा आपण सुरुवात करूयात. आता थोडंसं क्लोजअप घेतोय. ठीक आहे. आता आपण पुण्यापासून पिंपरी चिंचवड नंतर ज्यावेळेस भोसरीच्या पुढं मोशीला जातो तर तिथं इंद्रायणी नदी ओलांडल्यानंतर तर हा समोरील भाग दिसतो. तर जो काय आहे समोर दिसत आहे मराठीमध्ये मोशी नंतरचा कुरुळच्या अगोदरचा, तर या ठिकाणीच प्रस्तावित पुणे रिंग रोड देखील आहे. तर तेथील ह्या ठिकाणापासून अशी ही मार्गिका असेल. फ्रेममध्ये शक्यतो विद्यमान मार्गिका आणि प्रस्तावित मार्गिका, निळी आकाशी विद्यमान पर्यायी मार्गिका आणि पिवळी प्रस्तावित अंदाजे संकल्पित. हा प्रपंच एवढ्यासाठीच की पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत एवढ्यासाठीच. नावमौल्लेख काय करत नाही, आपण समजून घ्यावे. आत्ता आपण रिंग रोडचा परिसर दाखवला. तसेच प्रस्तावित कर्जत ते शिरूर हा रोड देखील इथे जवळ आसपास प्रस्तावित आहे. तर ते देखील पर्याय विद्यमान मार्गिकेला आणि प्रस्तावित मार्गिकेला कुठे मिळणारे असतील हे देखील कमेंट बॉक्समध्ये लिहायला काय हरकत नाही. शांततेने लक्ष द्या. विद्यमान आणि प्रस्तावित दोन्ही मी फ्रेममध्ये कव्हर करायचा प्रयत्न करत आहे. कमेंटमध्ये वेळोवेळी कित्येकही पर्याय टाका तुम्ही, मला काय कंटाळा येणार नाही आहे. आता आपल्याला नारायणगावच्या तिथून 2 पर्याय दिसत आहेत. तर आपल्याला थोडंसं आणखी फ्रेम
रिझोल्युशन थोडंसं चेंज करावं लागेल. तर इथं असं एकंदरीत आता परिसर असा दिसत आहे. आता इथून पुढे आपल्याला तिन्ही मार्गिका दिसणं गरजेचं आहे. विद्यमान निळी आणि आकाशी आणि प्रस्तावित पिवळी. शेवटी एकदा क्लोजअप घेऊयात आपण पिवळीवरती, पण तोपर्यंत ढोबळमानाने अंदाज येण्यासाठी. गावाची नावं मी काय वाचत नाही. ज्यांनी त्यांनी आपापल्या परिसरामध्ये स्थानिक लेवलला लक्ष देऊन पाहावे. असंच मी कव्हर करतोय समृद्धी महामार्ग आणि सुरत चेन्नई, जो की आता इथं खाली घसरल्यासारखा आहेच आहे. ठीक आहे. तर असा हा प्रस्तावित जास्त ह्या परिसराबद्दल नाही काय कव्हरेज देणार मी, सुरत चेन्नईबद्दलचं. ठीक आहे, तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. संगमनेर असेल, सिन्नर असेल किंवा नाशिक असेल, येथील लोकांना थोडासा आपण गृहपाठासाठी जास्त विषय ठेवू. आता आपण बऱ्यापैकी चास परिसरापर्यंतचा क्लोजअप व्ह्यू घेऊयात प्रस्तावित संकल्पित मार्गिकेबद्दल. पुण्यापासून परत उत्तरेकडे, जेणेकरून त्या भागातील शेतकऱ्यांना अंदाज येईल की जमीन विकणे नाही. आता याचा विचार करू नका. आता विद्यमान मार्गिका आल्या नाही आल्या, मी थोडं फ्रेमला रोटेट करेल जेणेकरून आपल्याला स्पष्ट दिसेल समोर. आता थोडंसं बॅकला जाऊन आपण पहिल्यांदा एक्झिट करूयात आणि मग पिवळ्यावरतीच काम करूयात. ठीक आहे, आपण आता एक्झिट केलेलं आहे. रेकॉर्डिंगमुळं थोडंसं आता हे जे इथं राजगुरुनगरच्या अगोदर दिसत आहे, तर ही प्रस्तावित शिरोळी जवळची कर्जतची क्रॉसिंग आहे. तर ती इकडं कुठं क्रॉस करेल ते तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. आता मी रोटेट करतोय जेणेकरून आपल्याला कुठं कुठं वळण आहेत आणि अंदाजित प्रस्तावित मार्गिका लक्षात यायला मदत होईल. ठीक आहे, एवढं. आणखी क्लोजअप डाव्या उजव्या बाजूला आपल्याला अंदाजे गावं दिसणं गरजेचं आहे. आता ही परत एकदा चिमली गावातून मुळशीच्या ईशान्येकडून सुरू होणारी प्रस्तावित पुणे रिंग रोडपासून पुणे नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडॉरची मार्गिका. गावाची नावं रासे आणि कडाची वाडी इथं दिसत आहे. स्थानिक पातळीवरती तुम्ही पडताळणी करावी. पडताळणी म्हणजे तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचं आहे. कडूस आहे, पवळीवाडी आहे, अनावदाने इथं काही दिसलं नाही तर गायब अशातला भाग नाही. आता इथं दिसत नाही आहे. वाकी बुद्रुक असेल. मुद्दाम का नावं घेतोय कारण व्हिडिओ ऐकताना कानावर पडले तर काही लोक ताडकन जागे होऊन नाही का पाठपुरावा करायला सुरुवात करतील. अदरवाईज विनाकारण तुम्हाला त्रास द्यायचा माझा कुठलाही हेतू नाही आहे. मांजरेवाडी दिसत होतं, खेड तालुका म्हणताय तिथं जैदवाडी, जारेवाडी, गुळाणी, पारगाव, तर्फे, खेड. आता हे आहे गुगल मॅप्सचं सॅटेलाईट व्ह्यू व्हर्जन. इथं जे दिसत आहे ते प्रत्यक्ष तिथं जवळके बुद्रुक स्थानिक लेवलला काय असेल नसेल, तावारेवाडी, गावडेवाडी इथं दिसतंय ते नावं घेतो आहे आम्ही. प्रत्यक्ष काय असेल ते तुम्ही तुमचं पडताळून पहा. अवसरी बुद्रुक पंचकृषीचा अंदाज येण्यासाठी फक्त, बाकी ह्याचा हेतू विशिष्ट असं काही वेगळा नाही आहे. रांजणी इथं दिसत आहे, खोडत दिसत आहे. आता तिकडं तर विचार करत नाही मी, नारायणगाव कुठं राहिलं, नागरफाटा कुठं राहिला
किंवा विद्यमान मार्गिका किंवा त्यातले पर्याय. आता हा आपला प्रस्तावित मार्गिकेवरचा डोंबिवली, कांदळी, नारायणगड दुर्ग, नगाडावाडी, वडगाव कांदळी, चलाकवाडी, पिंपळवांडी, बोरवाडी वगैरे फार लांब आहेत. इकडं बोरवाडी, आता इकडं पण म्हणतायत इकडं पण म्हणतायत. तुम्ही स्थानिकांनी बघून घ्या. ज्या टोलबद्दल बोललो होतो तोही तुम्ही स्वतः वैयक्तिक बघून घ्या. कळवाडी म्हणतायत. इंग्लिश आणि मराठी थोडं जरा गुगलचं गडबडलेलं आहे, तरी माफ करावं. गायमुखवाडी, खारावणे, बादगी, काळेवाडी. प्रोनाऊन्सिएशन तुमचं तुम्ही लोकलला बघून घ्या. बेलापूर, चैतन्यपूर, पानवटे आणि गावापासून सावधान शक्यतो. पिंपळदरी, चास आपण म्हटल्याप्रमाणे इथपर्यंत. खंडगेडारा. बाकी जसं म्हटलं मी की इथं जे दिसत आहे की इथं ही जी प्रस्तावित मार्गिका ह्या ठिकाणी जाऊन मिळत आहे, तर मग ती याप्रमाणे पुढं टास्क जवळ होतो आपण. तर आता हे इथं हे समृद्धी महामार्ग आहे आणि इथं असा हा नागपूर आपलं सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे. तर आता हा क्लोजअप व्ह्यू घेऊयात आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की चासपासून समजा वांदगळीच्या दक्षिणेपर्यंतची मार्गिका कशी असेल. एवढी फ्रेम कवर करू आपण. हा जो जेड शेप दिसत आहे, तरी खालची हा जेडा वरचा म्हणजे वरच्या निळ्या डॉट आहेत तो सुरत चेन्नई. या पिवळ्या तारका आहेत, त्याच्यामध्ये करड्या रंगाची रेषा दिसते ती समृद्धी महामार्ग. आणि आता हे चासपर्यंतचं वरचं जे दोडी बुद्रुकवाला तो विद्यमान पुणे नाशिक रोड. तर हा जेड म्हणतो मी. हा वाला जेड लक्षात आलं का. हा आता रोटेट करू परत एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, हा जेड.